26 जून पासून ते चक्क 30 जून पर्यंत आजपासून परत एकदा पुढचा अंदाज देणार आहे। राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की काही नद्या नाल्याला पूर आले, मुक्ताईनगर झालं, इकडे परभणी जिल्ह्यात इकडे बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला आणि पूर देखील आले आणि आता मग काही भाग त्याच्यामधून देखील वंचित राहिले। तर मग राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आणखीन एक अंदाज देणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि महाराष्ट्रातील तमाम नागरिक बांधवांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी धक्कादायक आणि अत्यंत संवेदनशील बातमी अखेर समोर आली आहे। महाराष्ट्रातील पुढील काही दिवस हे सामान्य दिवस असणार नाहीत, तर ते संपूर्ण राज्यासाठी अत्यंत धोक्याचे आणि आव्हानात्मक ठरणार आहेत। हवामान क्षेत्रातील दोन अत्यंत प्रसिद्ध अभ्यासक, महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्यांचे विश्वासू नाव म्हणजे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि हवामान तज्ज्ञ तोडकर सर, या दोघांनीही हवामान खात्याच्या उपहारगृहाकडून मिळालेल्या ताज्या डेटाचा हवाला संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक अतिशय मोठा आणि महाभयंकर धोक्याचा इशारा जारी केला आहे। महाराष्ट्रातील तब्बल 12 जिल्ह्यांना या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा भीषण फटका बसणार आहे। अनेक ठिकाणी ढगफुटी दृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे। अवघ्या काही तासात शेकडो मिलीमीटर पाऊस कोसळण्याचा अंदाज या दोन्ही तज्ज्ञांनी संयुक्तपणे वर्तवला आहे। तुम्ही शेतकरी असाल, ग्रामीण भागात राहत असाल, शहरात नोकरी धंदा करत असाल किंवा व्यापारी असाल, घराबाहेर पडण्यापूर्वी किंवा आपल्या पुढील काही दिवसांचे नियोजन करण्यापूर्वी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटच्या सेकंदापर्यंत नक्की पहा, कारण तुमची एक छोटीशी दुर्लक्षता किंवा घाई तुमचे लाखो रुपयांचे आणि त्याचबरोबर तुमच्या कुटुंबांचे आर्थिक आणि जीवित नुकसान करू शकते। आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण कोणत्या भागात किती पाऊस पडणार, वादळाचा वेग काय असेल आणि प्रशासनाने काय आदेश दिले आहेत याची संपूर्ण माहिती सविस्तरपणे आणि थोडक्यात जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो आणि नागरिकांनो, नक्की काय घडामोडी घडत आहेत आणि हा पाऊस इतका भयानक का असणार आहे हे आधी समजून घेऊया। हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि त्याचबरोबर हवामान अभ्यासक तोडकर सरांच्या संयुक्त विश्लेषणानुसार अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये एकाच वेळी दोन वेगवेगळ्या अतिदाबाच्या हवामान प्रणाली अत्यंत मजबूत झाल्या आहेत। या दोन्ही प्रणालीमधून निघणारे बाष्पयुक्त वारे थेट महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने झेपावत आहेत। हे ढग इतके दाट आणि पाण्याचे प्रमाण इतके जास्त असलेले आहेत की जेव्हा ते जमिनीवरील डोंगराळ भागात आणि मैदानी भागात धडकतील तेव्हा तिथे अतिवृष्टी आणि ढगफुटी दृश्य परिस्थिती निर्माण होईल। ढगफुटी दृश्य परिस्थिती म्हणजे आता नेमकं काय, थोडक्यात सांगतो तर अवघ्या 1 ते 2 तासात 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस एकाच ठिकाणी कोसळणे। जेव्हा असा पाऊस पडतो तेव्हा नदी नाल्यांना विचार करायच्या आतच पूर येतो, सकल भाग पाण्याखाली जातात आणि पाणी थेट लोकांच्या घरात आणि शेतात घुसते। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सांगितलं आहे की या पावसासोबत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहणार आहेत, ज्यामुळे अनेक ठिकाणी विजांचा तांडव पाहायला मिळणार आहे। म्हणूनच हा इशारा सामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। आता नागरिक हो, व्हिडिओच्या या पहिल्या भागात आपण त्या 12 जिल्ह्यांपैकी सुरुवातीच्या 4 जिल्ह्यांबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे या पावसाची सुरुवात सर्वात आधी आणि अत्यंत तीव्रतेने होणार आहे। हे 4 जिल्हे प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशाच्या पट्ट्यातील आहेत। नीट लक्ष देऊन आणि शेवटपर्यंत बघा, यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे हे आत्ताच जाणून घ्या। पहिल्या क्रमांकाचा जिल्हा येतो नाशिक। नाशिक जिल्हा आणि विशेषतः त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा या घाटमाथ्याच्या भागात ढगफुटी दृश्य आणि त्याचबरोबर अतिमुसळधार पावसाची तीव्र रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तोडकर सरांच्या मते घाटमाथ्यावरून पाण्याचे प्रचंड लोंढे थेट खाली वाहून येतील, त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात अचानक मोठी वाढ होऊ शकते। नाशिक शहरातील सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी आणि ग्रामीण भागातील नदीकाठच्या लोकांनी आताच सतर्क राहावे, असा हवामानाचा अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो जळगाव। जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर जास्त असणार आहे, पण त्यापेक्षा जास्त धोका ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या तीव्र वादळी वाऱ्याचा आहे। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांच्या मते
या वादळांमुळे केळीच्या बागा, उभे वृक्ष आणि कच्ची घरे पडण्याचा मोठा फटका बसू शकतो. वादळासह येणारा हा पाऊस जळगावच्या अनेक तालुक्यांना झोडपून काढणार आहे. आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा येतो धुळे. धुळे शहरासह शिंदखेडा, साक्री आणि शिरपूर भागात वादळी वाऱ्यासह ढगफुटी दृश्य पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. येथील स्थानिक नद्या आणि नाल्यांना अचानक पूर येण्याची भीती आहे. सामान्य नागरिकांनी विनाकारण प्रवास करणे टाळावे. आता चौथ्या क्रमांकाचा जिल्हा येतो नंदुरबार. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या आदिवासी बहुल जिल्ह्यात ढगफुटी दृश्य पाऊस आणि वेगवान वाऱ्यांचा दुहेरी धोका वर्तवण्यात आलेला आहे. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा किंवा अचानक पाण्याचे मोठे लोंढे रस्त्यावर येण्याचा धोका असल्यामुळे नंदुरबारमधील नागरिकांनी पुढील काही दिवस अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. मित्रांनो, या पहिल्या 4 जिल्ह्यांमध्ये जो पाऊस सांगण्यात आला आहे त्याचा थेट परिणाम वाहतुकीवर आणि दैनंदिन जीवनावर होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग असो किंवा ग्रामीण भागातील छोटे पूल अचानक पाणी वाढल्यामुळे संपर्क तुटू शकतो. व्यापारी बांधवांनी आपल्या बाजारातील माल उघड्यावर ठेवू नये आणि नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करणे पूर्णपणे टाळावे, असा सल्ला तोडकर सरांनी दिला आहे. शेतकऱ्यांनो आणि नागरिक बांधवांनो, पुढील 4 जिल्ह्यांची नावे सांगण्यापूर्वी या हवामान प्रणालीतील सर्वात धोकादायक घटकांबद्दल बोलणे अत्यंत गरजेचे आहे. तो म्हणजे विजांचा कडकडाट. पंजाबराव डक यांनी विशेष नमूद केले आहे की या पावसाळ्यात विजा पडण्याचे प्रमाण खूप जास्त असणार आहे. त्यामुळे जेव्हा आकाश काळेकुट्ट होईल किंवा विजा चमकू लागतील तेव्हा खालील गोष्टींचे काटेकोर पालन करा. कोणत्याही परिस्थितीत उघड्या मैदानावर किंवा झाडाखाली उभे राहू नका. महाराष्ट्रात वीज पडून होणाऱ्या मृत्यूंमध्ये 90% मृत्यू हे झाडाखाली आश्रय घेतल्यामुळे झाले आहेत. तुमच्याकडे दुचाकी किंवा ट्रॅक्टर असल्यास ते उघड्यावर सोडून स्वतः सुरक्षित पक्क्या इमारतीचा आश्रय घ्या. घरातील टीव्ही, फ्रीज, संगणक यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे प्लग सॉकेटमधून काढून ठेवा, जेणेकरून हाय व्होल्टेजमुळे त्यांचे नुकसान होणार नाही. चला तर मग आता वळूया आपल्या यादीतील पुढील 4 जिल्ह्यांकडे, जे मध्यंतरात म्हणजेच या हवामान प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वात जास्त प्रभावित आहेत. हे जिल्हे प्रामुख्याने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये 5व्या क्रमांकाचा जिल्हा येतो छत्रपती संभाजीनगर. या ऐतिहासिक जिल्ह्यात दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळी अचानक ढगफुटी दृश्य पाऊस कोसळण्याचा मोठा धोका वर्तवण्यात आलेला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार विजांच्या कडकडाटासह येथे अत्यंत कमी वेळेत जास्त पाऊस पडेल, ज्यामुळे शहरातील सकल वस्त्या आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातील ओढे ओसंडून वाहतील. आता 6व्या क्रमांकाचा जिल्हा येतो जालना. जालना जिल्ह्यात तीव्र वादळी वारे आणि विजांच्या तांडवांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तोडकर सरांच्या मते येथील स्थानिक पाणी साठवण क्षेत्रे एकाच रात्री भरून वाहतील. 7व्या क्रमांकाचा जिल्हा येतो बीड. बीड जिल्ह्यांसाठी हा अंदाज अत्यंत संवेदनशील आहे. येथे अचानक ढग जमा होऊन ढगफुटी दृश्य पाऊस पडण्याचा आणि विजा पडण्याचा तीव्र धोका वर्तवण्यात आला आहे. नागरिकांनी आणि विशेषतः गुराख्यांनी दुपारनंतर घराबाहेर पडणे टाळावे. आता 8व्या क्रमांकाचा जिल्हा येतो अहिल्यानगर. क्षेत्रफळाने मोठा असलेला हा जिल्हा, त्यामुळे वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये वादळाचा वेग जास्त असणार आहे. परंतु संपूर्ण जिल्ह्यात वेगवान वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस संपूर्ण जनजीवन विस्कळीत करू शकतो, असा अंदाज प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी वर्तवला आहे. आता शेतकरी मित्रांनो, या 4 जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागातील मातींचे रस्ते आणि छोटे पूल वाहून जाऊ शकतात, कारण याची दाट शक्यता हवामान खात्याने आत्ताच वर्तवली आहे. तसेच शहरातील ड्रेनेज लाईन चोकअप झाल्यामुळे रस्त्यांना नद्यांचे स्वरूप येऊ शकते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे हाच एकमेव पर्याय आपल्याकडे राहिलेला आहे. आता आपण वळत आहोत व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ते म्हणजे या यादीतील शेवटचे 4 जिल्हे जिथे हा पाऊस आपला मोर्चा वळवणार आहे आणि तिथील परिस्थिती सर्वात भीषण असू शकते. हे जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. यामध्ये 9व्या क्रमांकाचा जिल्हा येतो पुणे जिल्हा. पुणे शहर आणि विशेषतः लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी या घाटमाथ्याच्या भागात
ढगफुटी दृश्य परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर पुणे शहराच्या भागात रेड अलर्ट जारी सुद्धा केलेला आहे। पुणे शहरात अचानक येणाऱ्या पुरामुळे वाहतूक कोंडी आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पाणी साचण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आलेली आहे। ग्रामीण भागातील पर्यटकांनी गड किल्ले किंवा धबधब्यांवर जाणे पूर्णपणे टाळावे असा हवामान खात्याचा इशारा आत्ताच समोर आलेला आहे। 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो सातारा। साताऱ्याच्या पश्चिम भागात म्हणजेच महाबळेश्वर, पाचगणी, वाई आणि पाटण तालुक्यात ढगफुटी दृश्य पाऊस कोसळणार आहे, ज्यामुळे कोयना आणि इतर धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ होईल। तर साताऱ्याच्या पूर्व भागात तीव्र वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल। 11व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो कोल्हापूर। कोल्हापूर जिल्हा आधीच पुरासाठी संवेदनशील मानला जातो। या नव्या अंदाजानुसार गगनबावडा, राधानगरी आणि शाहूवाडी परिसरात ढगफुटी दृश्य आणि त्याचबरोबर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीत झपाट्याने वाढ होऊ शकते। नदीकाठच्या नागरिकांनी आता सुरक्षित ठिकाणी जाण्याची आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घेण्याचे इशारे हवामान खात्याने दिलेले आहेत। आता 12व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो सांगली जिल्हा। आपला सांगली जिल्हा आणि विशेषतः शिराळा, वाळवा परिसर तसेच पूर्व विदर्भातील काही तालुक्यांमध्ये तीव्र वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह सर्वाधिक जास्त पावसाचा फटका बसण्याचा अंदाज तोडकर सरांनी व्यक्त केला आहे। नागरिको, हे झाले आता मुख्य 12 जिल्हे, पण पंजाबराव डक आणि तोडकर सरांच्या मते हवामान प्रणालीचा विस्तार इतका मोठा आहे की या 12 जिल्ह्यांच्या सीमेला लागून असलेल्या इतरही काही जिल्ह्यांना याचा सर्वाधिक फटका बसू शकतो। हे उर्वरित संभाव्य जिल्हे कोणते आहेत तेही लगेच नोंदवून घेऊया। आता बघा, सोलापूर येथे कोरडे हवामान अचानक बदलून तीव्र वादळी वारे आणि मुसळधार पाऊस येऊ शकतो। त्याचबरोबर धाराशिव आणि लातूर, मराठवाड्याच्या या दक्षिण भागात विजांच्या तांडवांसह अचानक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। त्याचबरोबर नांदेड आणि परभणी येथे ढगांच्या भीषण गडगडाटासह वादळाचा इशारा वर्तवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बुलढाणा आणि वाशिम, विदर्भाच्या वेशीवरील या भागात पावसाचा जोर अचानक वाढेल। त्याचबरोबर रायगड आणि रत्नागिरी, कोकणातील किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस आणि डोंगर खचण्याचा मोठा धोका वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे या संभाव्य जिल्ह्यातील नागरिकांनी गाफील न राहता पूर्णपणे अलर्ट राहावे लागणार आहे। या सर्व जिल्ह्यांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी आपली गुरेढोरे, शेळ्या मेंढ्या नदीकाठच्या सखल भागात किंवा झाडाखाली बांधू नका। त्यांना सुरक्षित, उंच आणि पक्क्या गोठ्यात हलवा। घरात पुरेसा अन्नधान्यांचा साठा, मेणबत्ती, टॉर्च आणि आवश्यक औषधे आताच आणून ठेवा, कारण पूर आल्यास किंवा ढगफुटी दृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व गोष्टी खंडित होऊ शकतात। तर माझ्या या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनो आणि सामान्य नागरिकांनो, निसर्गाचे हे ढगफुटीचे आणि वादळाचे संकट जरी मोठे असले तरी घाबरून न जाता योग्य पूर्वकल्पना, अचूक माहिती आणि सतर्कता बाळगली तर आपण होणारे मोठे नुकसान नक्कीच टाळू शकतो। प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक आणि तोडकर सरांच्या ज्येष्ठ हवामान अभ्यासकांनी आपल्याला वेळेत सावध केले आहे। आता जबाबदारी आपली आहे की आपण किती सतर्क राहतो। निसर्गाशी स्पर्धा करण्यापेक्षा हवामानाचा अंदाज घेऊन स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करणे हेच आपले पहिले कर्तव्य आहे। बांधवांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। मला माहित आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे, त्यामुळे तुमचे मनापासून आभार। पण आता तुमची एक मोठी सामाजिक जबाबदारी आहे की हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि तुमच्या गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर, तुमच्या शेतकरी बांधवांच्या व्हॉट्सअपला आत्ताच शेअर करा। तुमचा एक शेअर कदाचित एखाद्याचे मोठे नुकसान होण्यापासून बचाव करू शकते, कोणाचा तरी जीव वाचवू शकते। तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात सध्या हवामानाची काय परिस्थिती आहे? पाऊस सुरू झाला आहे का? ढग आले आहेत का? हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून इतर नागरिकांनाही तिथली लाईव्ह अपडेट मिळून जाईल। हवामानाच्या अशाच ताज्या, अचूक आणि थेट अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या बोलगड्या मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सावध राहा, सतर्क राहा आणि स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या। भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय हिंद,
जय महाराष्ट्र.